नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धरती तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण VIT पुणे या कॉलेजची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्याचं फी स्ट्रक्चर काय आहे, कट ऑफ काय आहे, कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहणार आहोत, प्लेसमेंट कशी आहे, प्लेसमेंटमध्ये हायेस्ट पॅकेज किती आहे, मीडियन पॅकेज किती आहे, सीट्स इनटेक प्रत्येक ब्रांचचं किती आहे, या सर्व गोष्टी आजच्या आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता लेक्चरकडे वळूयात. आता या कॉलेजचं फुल फॉर्म आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जे 1983 ला एस्टॅब्लिश झालंय. NAC A++ ॲग्रिगेटेड आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट पाहूयात. इथे अंडर ग्रॅज्युएट कोणते कोणते प्रोग्राम्स आहेत. फर्स्ट ऑफ ऑल AI अँड डेटा सायन्स आहे, केमिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, computer science and engineering, AI, ML, machine learning, computer science and engineering, data science, computer science, IoT and cyber security, including blockchain technology, software engineering, electronics and telecommunication, ENTC, science and humanities. 12 number IT, instrumentation, mechanical. असे सगळे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत. जवळपास 14 अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत. ओके. त्यानंतर पाहूया सीट्स इनटेक प्रत्येक ब्रांचचा. आता कम्प्युटर इंजिनिअरिंग यामध्ये जवळपास 770 720 एवढा सीट्स इनटेक आहे. तेच डेटा सायन्स मध्ये 180 सीट्स आहे. IT मध्ये 360, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, IoT अँड सायबर सिक्युरिटी यामध्ये 180, तर AI अँड ML यामध्ये 360 इनटेक आहे. इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग यामध्ये 180 सीट्सचा इनटेक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, AI मध्ये AI अँड DS म्हणजे डेटा सायन्स यामध्ये 360 सीट्स आहेत. कम्प्युटर सायन्स सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये 180, AI मध्ये 360, मेकॅनिकल मध्ये 360, सिव्हिल मध्ये 120, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग म्हणजे ENTC यामध्ये 360 सीटचा इनटेक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक कॅटेगरी वाईज फीस पाहूया. आपण हे सर्व जे पाहिले ते प्रत्येक ब्रांच वाईज किती सीट्स आहेत त्या कॉलेजमध्ये हे पाहिलं. आता पाहूयात फी स्ट्रक्चर. आता या कॉलेजमध्ये ओपन साठी फीस आहे. ट्युशन फी 1,79,130. आता डेव्हलपमेंट फीस असते, इलिजिबिलिटी फीस असते, एक्झाम फीस, या सगळ्यांना इन्क्लूड करून प्रत्येक वर्षाची तुम्हाला 2,12,165 एवढी फीस पडेल. तीच आता इथे मी तुम्हाला ओपन OMS ची दिली आहे, TWS ची दिली आहे, OBC ची पहा. OBC ची जवळपास अर्धी होती फीस, त्यामुळे इथे किती आली आहे 1,22,600. EBC ची दिली आहे, EWS ची दिली आहे, SCBC ची दिली आहे, NT, SBC, SC, ST, OBC गर्ल्स, EBC गर्ल्स, EWS गर्ल्स या सर्व कॅटेगरीमध्ये मी तुम्हाला फीस दिली आहे. तुमची जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरी थ्रू तुम्ही सीट पाहू शकता. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजचं कट ऑफ किती असेल ते पाहूयात. प्रत्येक ब्रांच वाईज, प्रत्येक कॅटेगरी वाईज पाहूयात. आता इथे पहा, कम्प्युटर सायन्सचं कट ऑफ किती गेलंय तर 99 दिसतंय का? हे बघा ओपन कॅटेगरीचं. आता इथे SC कॅटेगरीचं 95.57 आहे. तेच इथे STचं आहे 84 लागलंय. 2024-25 आहे, 23-24 डेटा आहे. त्यासोबतच इथे 22-23 देखील डेटा आहे. आता बघा, इथे कम्प्युटर सायन्सचं जे कट ऑफ आहे 22-23 असो, 23-24 असो किंवा 24-25 यामध्ये नियरली तेवढाच कट ऑफ लागले. 0.2 मध्ये फरक असणार आहे. समजलं? म्हणजे जेव्हा पण आता तुम्ही तुमचं कॉलेजचं कट ऑफ टाकाल तेव्हा तुम्ही एवढी गोष्ट लक्षात ठेवा, या कॉलेजचा कट ऑफ CS ब्रांच साठी, ओपन साठी एवढंच असणार आहे. समजतंय? ओके. नेक्स्ट आपण SC साठी पाहिलं 95.5 आहे, VJ साठी पाहिलं NT1, NT2 या सगळ्यांसाठी आपल्याला कॅटेगरी वाईज कट ऑफ दिलेला आहे. पहा, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तेच ITचं पाहूयात. आता ITचं 98.611 आहे आणि हे जे मी तुम्हाला शेअर करते ती ऑफिशियल डेटा आहे, ऑफिशियल PDF आहे जे मी ओपन केली आहे. सो सगळा जो डेटा आहे तो ऑफिशियली आहे. आता इथे बघा, SC साठी 94.67 असेल, IT ब्रांच साठी. आता इथे AI
ML साठी देखील दिलाय. पहा इथे सर्व ब्रांचेससाठी आपल्याला डेटा दिलेला आहे. समजलं? आता इथे जिथे डॅश दिलंय म्हणजे तो डेटा तिथे तेव्हा तू ब्रांच नसेल कॉलेजमध्ये. समजलं? अशा असतात गोष्टी. ओके. इथे अजून ब्रांचेस आहेत. इथे पहा कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डेटा सायन्स. आता 23-24 आणि 22-23ला ही ब्रांच नव्हती, त्यामुळे त्याचा डेटा आपल्याला काही दिलेला नाहीये. पण 24-25ला ही ब्रांच आली आहे त्या कॉलेजमध्ये आणि त्याचं कट ऑफ आहे 97.88. ओके. त्यामुळे असा इथे डेटा दिलेला आहे. पहा सर्व ब्रांचेसचा इथे डेटा दिलेला आहे आणि प्रत्येक कॅटेगरी वाईज दिलेला आहे. आता जर तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर VIT कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन कट ऑफच्या सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला ही PDF मिळून जाईल. ओके. तरी तुम्ही इथून देखील स्क्रीनशॉट काढू शकता. ही इथे एक आहे आणि काही ब्रांचेसचे इथे आहे. पॉज करा आणि स्क्रीनशॉट काढून घ्या. आता पुढे वळूयात. पुढे आपल्याकडे आहे प्लेसमेंट. आता याची सर्वात महत्वाचं, आपण कॉलेज करतो का? कारण त्या कॉलेजची प्लेसमेंट चांगली असायला हवी. तर याची हायेस्ट पॅकेज आहे, हायेस्ट सॅलरी या कॉलेजचं आहे 45 LPA म्हणजे 45 लाख पर ॲनम आणि मीडियन सॅलरी आहे 9.5 LPA. आता इथे प्लेसमेंट पर्सेंटेज आहे 86.3%. समजलं? ही 24-25चा डेटा आहे, ऑन गोईंग डेटा आहे. अजून बरेचसे ऍड होतात यामध्ये स्टुडंट्स. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अशा टॉप कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्याकडे आमच्यासाठी कोर्स आहे आणि नवीन बॅच 18 तारखेपासून सुरू देखील होते. आता तुम्हाला PCM CET JEE मेन या दोन्ही एक्झामसाठी टार्गेट करायचं असेल तर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस टेस्ट सिरीज प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज, त्यासोबतच 2000+ एमचे क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट देखील मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये मिळणार आहेत. आता PCM CET JEE यासोबतच तुम्हाला जर PCB CET, नीट, नर्सिंग CET या एक्झामांना देखील टार्गेट करायचं असेल तर तुमच्यासाठी आमच्याकडे कॉम्बो ऑफर आहे. जर तुम्हाला या सर्व एक्झाम म्हणजे ज्या 5 एक्झाम आहेत या 5ही एक्झामला तुम्हाला टार्गेट करायचं असेल तर आमच्याकडे कॉम्बो ऑफर सुरू आहे. त्याची प्राइस असेल फक्त 10,000 रुपये. आणि जर तुम्हाला फक्त नर्सिंग CETला टार्गेट करायचं असेल किंवा नीट किंवा PCB किंवा PCM CET JEE एक्झाम तर फक्त एका कुठल्याही एक्झामला टार्गेट करायचं असेल तर त्याचे फीस फक्त 5,000 असेल. सिंगल कोर्सची देखील फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन डाउनलोड करा ॲप्लिकेशन ओपन करा. ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला जो कोर्स एनरोल करायचा तो टाईप करा. खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करा आणि एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ॲक्सेस होतील. त्यासोबतच तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ॲड केलं जाईल, जिथे तुमचे एज्युकेटर्स असतील, त्यासोबतच स्टुडंट्स देखील असतील. एज्युकेटर्सशी तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे एज्युकेशनल, पर्सनल सगळे डाऊट्स आपले एक्सपर्ट्स एज्युकेटर्स सॉल्व्ह करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर तुम्ही कोर्स जॉईन केला तर आमची गॅरंटी आहे की तुम्हाला 95+ नक्कीच प्रत्येक एक्झाममध्ये पडतील. तर हा कोर्स नक्कीच जॉईन करा आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हिडिओ खाली मला कमेंट देखील करू शकता. आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपले लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.